दर्यापूर येथे नगरपालिकेच्या कन्या शाळेच्या प्रांगणामध्ये 2 दिवसापासून भाजपाचे आमदार रमेश बुंदिले व शहरातील कार्यकर्त्यांच्या हस्ते 23 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील बूथ प्रमुख व सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। ज्या पक्षाच्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन माझ्या नावावर संपूर्ण देशभरात वाजत गाजत संदेश पोहोचवला, तर त्यांच्या कार्यक्रमामध्ये स्वच्छ भारताचे कोणतेही लक्षणे आढळून आलेले नाही। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सुद्धा पाठ फिरवली असल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे। प्रमुख पाहुण्यांचे आगमन हे गेटवरून होताच त्यांच्या पायाने आमदार रमेश बुंदिले यांनी संपूर्ण तालुकाभर वाटलेल्या विकास कामाचे पॉम्पलेट वरच पदाधिकारी हे पाय देऊन कार्यक्रमात आले, मात्र एकालाही तिथे कचरा पडलेला दिसून आलेला नाही। दुसरीकडे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। प्लास्टिकचे खाली द्रोण प्लास्टिकची पन्नी हे कार्यक्रम संपल्यानंतर पटांगणामध्ये फेकून देण्यात आले व ते सर्व साहित्य गुराढोरांनी खाल्ल्यामुळे त्यांचे जीवन सुद्धा संकटात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे म्हणतात की ज्याच्याकडे प्लास्टिक आढळून आल्यास त्याला 5,000चा दंड देण्यात येईल, तर मग आपल्याच कार्यक्रमात अशी अवस्था असेल तर मग यावर काय कारवाई केला जाईल असा प्रश्न दर्यापूरवासी करीत आहे। या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, आमदार रमेश बुंदिले, तालुका अध्यक्ष विजय मेंढे, शहराध्यक्ष अनिल कुंडलवार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। विसे न्यूज करता किरण होले यांचा हा वृत्तांत।